ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदार मंडळीपासून. तर आता इथे सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि आता इथे सायली दूध आणून देते पूर्ण आजीला. तर आता इथे प्रताप म्हणतो, मला एक कळत नाहीये त्या महिपतचं सुमनशी काय वाकडं असं म्हणतो आता इथे प्रताप. तेच तर असं म्हणते आता इथे पूर्णाजी, काय मिळालं त्याला की सुमनला किडनॅप करून असं म्हणते पूर्णाजी. नाहीतर काय असं म्हणते विमल. काल सुमनताईंचा चेहरा बघून मला खूप रडू येत होतं असं म्हणते आता इथे विमल. नेहमी कसा त्यांचा चेहरा असरा असायचा असं म्हणते आता ती. तर आता तेवढ्यातच सुमन येते बघा प्रेक्षक हो. सुमनच म्हणते आता इथे पूर्णाजी, ये बस असं म्हणते ती. तर आता इथे कल्पना घेऊन येते सुमनला. तर आता इथे सुमन बसते नाश्ता करण्यासाठी. लागले का झोप असं म्हणते पूर्णाजी. हो असं म्हणते आता इथे सुमन. सुमन काकू असं म्हणते आता सायली, प्रतिमा आत्याने सांगितले की तुम्हाला प्रसादासारखा शिरा आवडतो म्हणून खास तुमच्यासाठी केलाय हा असं म्हणते आता इथे सायली. तर प्रिया सगळं बघून तिला खूप राग येत असतो. म्हणजे आज घरामध्ये पूजा असल्यासारखं वाटणार आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. सुमन आले तर मग आपण सत्यनारायणाची पूजा घालूया का असं म्हणते आता इथे कल्पना. मस्त आयडिया असं म्हणते आता इथे प्रताप. तर आता इथे सुमन म्हणते, कल्पना वहिनी मी आज घरी जाते म्हणते असं म्हणते आता इथे सुमन. का असं म्हणते आता इथे कल्पना. अगं सुमन काकू असं म्हणतो आता इथे अर्जुन, काही दिवस राहा ना इथे असं म्हणतो अर्जुन. नाही नको असं म्हणते आता इथे सुमन. सुमन असं म्हणते आता पूर्णाची, तुला आरामाची गरज आहे, आणखीन थोडे दिवस राहा ना इथे असं म्हणते पूर्णाची. कधी ना कधी तर जायचंच आहे ना नाही असं म्हणते आता इथे सुमन. मग आजच जाते असं म्हणते ती. प्रतिमा वहिनी पण वाट बघत असतील. हरकत नाहीस म्हणते कल्पना, तुला घरची आठवण येत असेल ना. पण हे बघ तुला जेवल्यानंतर ना अर्जुन आणि सायली घरी सोडायला येतील असं म्हणते कल्पना. नाही नको असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे ती म्हणते, नाही जेवण नको, मी आत्ताच निघते असं म्हणते आता इथे सुमन. तर प्रियाला खूप आनंद होत असतो. अगं सुमन काकू थोड्या वेळात स्वयंपाक होईलच, तुम्ही लवकर जेव्हा हवं तर असं म्हणते ती. नाही ग मी आत्ताच जाते असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे सगळ्यांना का आवडत नाही असं का जाते म्हणते सुमन म्हणून. ठीक आहे तुझ्या मनासारखं होते तसं म्हणते पूर्णाची, पण एक गोष्ट लक्षात ठेव की हे घर तुझंच आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. तुला वाटेल तेव्हा इथे यायचं आहे असं म्हणते ती. तर आता इथे सुमन म्हणते हो. तर आता इथे प्रियाला हे सगळं ऐकून बघा प्रेक्षक कंटाळा येत असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट तरी कर, सायलीने तुझ्या आवडीचं बनवलंय असं म्हणतो अर्जुन. मग आपण निघू असं म्हणतो अर्जुन. चालेल असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे दुपार झालेलं दाखवलंय. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवले आणि आता इथे प्रियाला दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया आवडते आणि बघते. कोणीच नसतं ना घरामध्ये. तर आता इथे प्रिया येते आणि बघते. सगळा स्वयंपाक केलेला असतो ना सायलीने. तर आता ती उघडून सगळा स्वयंपाक बघते बघा प्रेक्षक हो. सायलीचा माज उतरवण्याची हीच वेळ आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रिया इकडे तिकडे बघते आणि कुणीच नसतं. तर त्यामुळे आता इथे प्रिया तो जो सगळा स्वयंपाक असतो त्याला कंटेनरमध्ये भरते. तर आता सगळा स्वयंपाक जो केलेला असतो सायलीने ती घालते एक एक कंटेनरमध्ये बघा प्रेक्षक हो आता प्रिया. म्हणजे एकामध्ये भात, एकामध्ये डाळ, सगळं घेते आणि पॅक करते ती. आणि आता एका बॅगमध्ये घालते ती ते सगळे कंटेनरमध्ये भरून. तर आता चपात्या असतात एवढ्या सगळ्या, त्या सुद्धा ती त्या बॅगमध्ये घालते. आणि सगळी ती भांडी आता सिंकमध्ये जाऊन ठेवते प्रिया. आणि आता धुते त्या भांडी आणि त्याच ठिकाणी आणून ठेवते ज्या ठिकाणी सायलीने स्वयंपाक करून ठेवलेला असतो. तर आता इथे प्रिया ती बॅग घेते ज्याच्यामध्ये तिने सायलीने केलेला स्वयंपाक सगळा भरलेला असतो. तर आता इथे प्रिया ती बॅग घेते आणि जाते बाहेर. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे सुमन आलेली असते. बरं आहे ना सुमनला आता असं म्हणतो नागराज. तर सुमनला खूप भीती वाटत असते. बरे आहेत असं म्हणते आता इथे सायली. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला आमच्या घरी अगदी सुखरूप होत आहे असं म्हणते सायली. ते तर आहेच का असं म्हणतो नागराज. पण काळजी वाटायची ती वाटणारच ना असं म्हणतो आता इथे नागराज. सुमनला खूप भीती वाटत असते. तर आता इथे रविराज म्हणतो, सायली तुझं काल कधी बोलणं झालं होतं नागराजशी असं म्हणतो आता इथे रविराज. काल नागराज काकांना सुमन काकूंची खूप आठवण येत होती, खूप काळजी वाटत होती असं म्हणते सायली. म्हणून त्यांनी रात्री उशिरा प्रियाला फोन केलेला असं म्हणते सायली. तेव्हा मीच बोलले त्यांच्याशी असं म्हणते आता इथे सायली. तर नागराज म्हणतो सुमन. तर आता नागराज बसतो खाली. सुमन असं म्हणतो तो. तर आता सुमनला खूप भीती वाटत असते. सुमन बरं वाटतंय ना असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता अर्जुन आणि सायली बघत असतात त्याच्याकडे. तर काल रात्री झोप लागली ना तुला, त्रास नाही ना झाला, हे बघ मी काय आणलंय असं म्हणतो आता इथे नागराज. तुझी आवडती नारळाची बर्फी असं म्हणतो आता इथे नागराज. आणि मी तुला आज माझ्या हाताने भरवणार आहे असं म्हणतो आता इथे नागराज. तू परत आल्याचा आनंद नको का साजरा करायला आपल्याला असं म्हणतो तो. हां कसं म्हणतो तो, घे घे असं म्हणतो तो. आणि आता इथे सुमनला तो खाडवत असतो. तर सुमनला खूप भीती वाटत असते, ती ट्रॉमामध्ये असते बघा प्रेक्षक हो. सुमन घे असं म्हणतो आता इथे नागराज. चिडून म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. असं काय करते सुमन, अगं घे ना असं म्हणतो आता इथे नागराज. घे घे असं म्हणतो तो. घे सुमन असं म्हणून तो तिच्या तोंडात भरत असतो. तर आता सुमन म्हणते, दूर व्हा दूर व्हा माझ्यापासून, दूर व्हा, जवळ नको येऊ असं म्हणते सुमन. जवळ नको येऊ, माझ्या जवळ येऊ नका प्लीज प्लीज असं म्हणते ती. दूर व्हा हात नका लावू मला असं म्हणते आता इथे सुमन. तर प्रतिमा म्हणते सुमन सुमन. तर आता इथे अटॅक येतो परत सुमनला एन्झायटीचा. सुमन काकू शांत व्हा,
मला घरी द्या, मला घरी जाऊ द्या असं म्हणायला लागते ती. सुमन काकू शांत हो आधी असं म्हणतो आता इथे अर्जुन. सुमन अगं हे तुझंच घर आहे असं म्हणतो रविराज. तुझ्या लक्षात येत नाही आहे का असं म्हणतो तो. नाही नाही ते मला काही नाही माहिती. तुम्ही सगळे जा, सगळे निघून जा, मला घरी जाऊ द्या असं म्हणते आता इथे सुमन. माझा हात बांधलेत असं म्हणायला लागते ती. काय होतं हिला असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला घरी जायचं आहे असं म्हणते आता इथे सुमन. शांत व्हा असं म्हणते सायली. आम्ही सगळे आहोत असं म्हणते आता इथे सायली. आम्ही सगळे आहोत रविराज काका असं म्हणते सायली. मी सुमन काकूला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाते म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल असं म्हणते आता इथे सायली. आणि तुम्ही घाबरू नका, मी आहे. तर आता इथे सायली सुमनला वर घेऊन जाते बघा प्रेक्षक हो. चला हा सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही आहे ना. तर आता इथे सुमन हात करते नागराजकडे आणि दाखवते आणि तिला खूप भीती वाटत असते नागराजची. शांत व्हा असं म्हणते सायली. मी आहे असं म्हणते सायलीने घेऊन जाते आता ती सुमनला वरती. नक्की काय होतं हिला काय कळतच नाही असं म्हणतो रविराज. त्या मैपतने तिला टॉर्चर केलं असेल, खूप टॉर्चर केलं असेल असं म्हणतो रविराज. पण तिला स्वतःच्या घरामध्ये सुद्धा सेफ वाटत नाही असं म्हणतो आता इथे रविराज. तर प्रतिमाला पण कळत नाही काय म्हणून. तर आता इथे सायली येते खाली. मला वाटतं सुमन काकू खूप घाबरली आहे. तिला बांधून ठेवलेल्या अवस्थेत पाहिलेलं होतं तेव्हा ती लिटरली थरथरत होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो पण तरी सुद्धा हे एक्सपेक्ट केलं नव्हतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. सुमन काकूंना खूप मानसिक थकवा आलाय असं म्हणते आता इथे सायली. काय अवस्था झाली आहे माझ्या सुमनची असं म्हणतो आता इथे नागराज. मी थांबतो तिच्यापाशी असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता सायली म्हणते नको काका, त्यांना जरा एकटे राहू द्या, गरज आहे त्यांना त्याची असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतो आता इथे रविराज. तिला थोडा वेळ आराम करू दे, ती हळूहळू बाहेर पडेल ह्यातून. काल रात्री पण त्यांना शांत झोप लागली नव्हती, विचित्र स्वप्न पडत होती असं सांगत होते असं म्हणते सायली. मला वाटतं त्यांनी आरामच करणं गरजेचं आहे. अहो म्हणजे आराम केल्यावर बरं वाटेल तिला असं म्हणते आता इथे प्रतिमा. होप सो असं म्हणतो अर्जुन. काय ना सुमन काकू कशा कशातून गेली आहे ह्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला वाटतं या सगळ्यामध्ये त्यांचा मेंटल बॅलन्स हल्ल्याची शक्यता आहे असं म्हणतो अर्जुन. तसं जर असेल तर आपल्या सगळ्यांनाच खूप सांभाळून वागावं लागेल असं म्हणते सायली. त्याने कितीही आडाओरडा केला तरी आपल्याला शांतच राहावं लागेल असं म्हणते आता इथे सायली. हो म्हणतात आता रविराज प्रतिमा. अच्छा म्हणजे मी सुमनला किडनॅप केलं, छळलं म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणतो आता इथे नागराज. तरीच तिने माझं नाव नाही घेतलं, विसरून गेली सगळं असं म्हणतो नागराज. नेमकं काय घडलंय ते. ही तर लॉटरी लागली मला असं म्हणतो आता इथे नागराज म्हणतले मनात. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो जाऊन ती बॅग टाकते कचरा कुंड्यामध्ये. जे सायलीने स्वयंपाक केलेला असतो ना तो सगळा आता जाऊन फेकते प्रिया. तर आता इथे अस्मिताला घेऊन येते कल्पना आणि म्हणते बस इथे जेवण वाढते तुला असं म्हणते कल्पना. मी भूक नाही असं म्हणणार, मग तू मला जबरदस्तीने जेवायला वाढणार, मला कंटाळा आलाय गायचा असं म्हणते अस्मिता. हो ना असं म्हणते कल्पना. अगं मग तू रोज रोज असे वाद घालूच नकोस ना असं म्हणते आता इथे कल्पना. हे बघ शिवाय मला सायलीने सांगितलंय की तुझ्या जेवणाच्या वेळेकडे नीट लक्ष द्यायचं असं म्हणते कल्पना. कळलं. आणि ह्या सायलीला यायला वेळ होईल आणि मी वाटते तुला तोपर्यंत असं म्हणते कल्पना. सायली घराच्या बाहेर गेली पण अर्ध लक्ष घराकडेच आहे ना तिचं असं म्हणते अस्मिता. खरं आहे आधी असं म्हणते आता इथे कल्पना. बस मी वाटते असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अस्मिता बसते. तर आता इथे जाते कल्पना घेण्यासाठी ताट अस्मिताचं आणि बघते तर काय आहे तर काहीच नसतं बघा प्रेक्षक हो त्या बाउलमध्ये. कारण प्रियाने टाकून आलेलं असतं ना ते सगळं बनवलेलं जेवण आता इथे सायलीचं. तर आता इथे कल्पनाला शॉक बसतो. तर तिला खूपच म्हणजे शॉक बसतो की कसं काय सायलीने काहीच नाही बनवलं म्हणून. तर आता इथे बघते सगळीकडे आजूबाजूला. हे काय असं म्हणते कल्पना. भांडी रिकामी असं म्हणते ती. सायली तर म्हणाली होती की स्वयंपाक करून जाणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अर्जुन आणि सायली येतात बघा प्रेक्षक हो गाडीकडे. तर आता इथे दोघेही बसतात गाडीमध्ये अर्जुन आणि सायली. आणि दोघांना खूप टेन्शन झालेलं असतं अशी अवस्था बघून सुमनची. तर आता इथे दोघांना काय बोलावं कळतच नसतं. तर आता इथे दोघांचे चेहरे उतरलेले असतात. तर सायली बघते अर्जुनकडे आणि अर्जुन सुद्धा बघतो आता इथे सायलीकडे. तर आता इथे सायली हसते आणि अर्जुन सुद्धा हसतो कारण दोघं एकमेकांकडे बघतात म्हणून. तर आता इथे सायली म्हणते सुमन काकूला इथे नागराज काकांनी नाही मैपतने बांधून ठेवलं म्हणजे असं म्हणते सुमन. मला नाही कळलं. म्हणजे आता आपण घरी जाऊ आणि त्यानंतर नागराज काका जेव्हा समोर येतील त्यावेळेला तुम्ही मला ह्यांच्या समोर जायची सुद्धा भीती वाटते असं म्हणते सुमन. मला ह्यांच्या खुनशी चेहरा आता कधीच बघायचा नाही ग असं म्हणते सुमन. तर सायली म्हणते सुमन काकू असं घाबरू नाही चालणार, आता तुम्हाला गंभीर व्हायचं आहे असं म्हणते सायली. आणि सगळ्यांसमोर हेच दाखवायचं आहे की तुम्ही घाबरलेले आहात असं म्हणते आता इथे सायली. मला नाही कळलं असं म्हणते सुमन. म्हणजे सुमन काकू तो अपघात नागराज काकानेच घडवून आणला होता याचा पुरावा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला आपले सगळे पत्ते आताच उघडता येणार नाहीत. सगळ्यांना असंच भासवायचं की तुम्ही आम्हाला नागराज काकांबद्दल काहीच सांगितलेलं नाही असं म्हणते आता इथे सायली.
आणि सतत हेच म्हणत राहायचं की तुम्हाला नागराज काकाने नाही तर मैपत चिकरे यांनी किडनॅप केलेलं होतं म्हणून, असं म्हणते आता इथे सायली. आणि तरीसुद्धा नागराज काका काही सुद्धा करू शकतो तुम्हाला, कारण नागराज काकाला असंच वाटत असेल की सुमन काकू आज नाही तर उद्या कधीतरी सत्य सांगतील म्हणून, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते जिचा मानसिक संतुलनच ढासळलाय अशा बाईवर कोण विश्वास ठेवणार, असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला कळतं, गुड असं म्हणतो तो, म्हणजे सुमन काकूची मेंटल हेल्थ बरोबर नाही आहे असं तिला नाटक करायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन, राईट. तर आता इथे सायली म्हटलेली असते हो. तर आता इथे सायली म्हटलेली असते नागराज काकाची तेव्हाच खात्री पटेल की सुमन काकूपासून त्याला काहीच धोका नाही. सुमन काकू तुम्हाला असे विचित्र झटके वगैरे यायला लागले ना तर नागराज काका निर्धास्त राहतील आणि तेव्हाच आपल्याला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करता येतील, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन म्हटलेला असतो सुमन काकू ही आयडिया खरंच ब्रिलियंट आहे असं म्हटलेला असतो तो, तुला हिंमत दाखवावीच लागेल असं म्हणतो तो, तरच नागराज काकाला त्याच्या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि सायलीने प्लॅन केलेला असतो हा, आणि सुमन ऍक्टिंग करत असते, तिला काय एवढा त्रास झालेला नसतो पण ती ऍक्टिंग करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन थांबते, तिकडे उभारते ती, आणि आता इथे खूप खंबीरपणे ती सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघते, आणि आता तिच्या चेहऱ्यावरच वेगळाच कॉन्फिडन्स असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सुमन म्हटलेली असते हो हो म्हटलेली असते ती, हो मी तयार आहे असं म्हटलेली असते ती. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला पण खूप आनंद झालेला असतो या गोष्टीचा, तर हा सगळा प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो सुमन काकूनी काय ऍक्टिंग केली आहे सिरियसली, असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक सेकंड मला असं वाटत होतं की सुमन काकूला खरंच मेंटल इम्बॅलन्स झालाय की काय, असं म्हणत होता अर्जुन. मी पण अवाकून बघत राहिले. परत जेव्हा मी काकूला सांगितलं होतं ना की असं काही करायचं आहे तेव्हा त्या किती घाबरल्या होत्या, पण आता त्यांच्या भीतीपेक्षा नागराज काकांविरोधात त्यांचा राग जास्त आहे, आणि आता नागराज काकांना अडकवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, धाडस करतील असं म्हणते सायली. तरी मला भीती वाटतच होती की सुमन काकूला हे नाटक करायला, एवढा मोठा सीन क्रिएट करायला जमणार आहे की नाही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता मेन म्हणजे नागराज काकाचा विश्वास बसणं खूप महत्त्वाचं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन, आणि सुमन काकूने ते परफेक्टली केलं असं म्हणतो आता इथे अर्जुन, ग्रेट. पण सुमन काकूंच्या डोक्यावर परिणाम झालाय हे नागराज काकांना आता तरी पटतंय असं वाटतंय का, असं म्हणते सायली. पण आता तरीही आम्हाला सावध राहायला हवं, आणि किती दिवस हे नाटक करावं लागेल ते चालेल, पण आपण संयम ठेवून नागराज काका ह्या जाळ्यात अडकतील असं बघायला हवं. तरी नशीब आपल्याला सुचलं त्यांना फोन देऊन ठेवायचं, म्हणजे आपण कधीही त्यांच्याशी बोलू शकतो आणि कदाचित पुरावे गोळे करायला त्या फोनचा उपयोग सुद्धा होईल असं म्हणते आता इथे सायली. यू नो तू ना टेक्निकली वकील बाई आहेसच असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी काय म्हणतो तू परीक्षा पण देऊन टाक आणि वकील हो असं म्हणतो आता इथे अर्जुन, कारण तुला जे आयडिया सुचतात ना ते खरंच कोर्टामध्ये खूप उपयोगी आहेत कोर्टामध्ये, असं म्हणते आता इथे अर्जुन. कल्पना सुचणं आणि खरंच वकील असणं याच्यामध्ये फरक आहे, आणि मला काय असं नाही जमणार असं म्हणते सायली. कोर्टामध्ये लढायला केस थांबले ना मी जिंकू शकणार नाही, हरेन असं म्हणते सायली. अरे असं म्हणतो अर्जुन, बरं निघायचंय का आपण, आता सगळ्यांची जेवण झाली असेल, फक्त आम्ही दोघं राहिलोय असं म्हणतो आता इथे सायली. चल 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 जाऊया आपण असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे दोघे येतात, तर आता इथे अस्मिता बसलेली असते, तर प्रिया येते म्हणते अस्मिता तू अजून जेवली नाहीस असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते अगं ह्या अवस्थेत असं उपाशी राहणं बरं नाही असं म्हणते आता इथे प्रिया. खरं तर मी तुला जेवायला वाढलं असतं पण काय करणार, तुमच्या वेळेत मी स्वयंपाकघरात जाणं बंदी आहे ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते सायली पण कुठे दिसत नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. नवऱ्यासोबत भटकायला गेली का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कल्पना येते, काय आहे ना असं म्हणते आता इथे कल्पना, सायली तुझ्या सख्या काकूला तिच्या घरी सोडायला गेली असं म्हणते आता इथे कल्पना, आणि तू असं म्हणते ती सुमनची काळजी करण्याच्या ऐवजी इथे उभे राहून नुसते टोमणं मारत थांबलीस असं म्हणते आता इथे कल्पना. जाऊ दे ना मम्मा असं म्हणते अस्मिता, तिच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे का असं म्हणते आता इथे अस्मिता. तर कल्पना म्हणते ते खरंच आहे म्हणा असं म्हणते ती. विमल अगं सायलीने निघण्याआधी स्वयंपाक केला होता ना असं म्हणते कल्पना. नाही मला माहित नाही, मी सकाळी कपडे धुवत होते आणि मग नंतर मागची खोली साफ करत होते असं म्हणते विमल, त्यामुळे मला इथलंच काय माहित नाही असं म्हणते आता इथे विमल. तर कल्पना म्हणते बरं तू एक काम कर, तू वरण भाताचा कुकर लाव, आणि मटकी आहे का भिजवलेली असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता इथे विमल. मी पटकन त्याची उसळ टाकते असं म्हणते आता इथे कल्पना. बरं असं म्हणते आता इथे विमल. आई अगं हे काय तुझी ती असं म्हणते आता इथे प्रिया, गृहकृत्य दक्ष बरोबर ना असं म्हणते आता इथे प्रिया. तुझी ती गृहकृत दक्ष सून कुठे गेली असं म्हणते आता इथे प्रिया. सगळा स्वयंपाक तुझ्यावर ढकलून गेली असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ती म्हणते
म्हणजे सुमन काकूला सोडायला जायचं होतं तर मला सांगायचं ना, मी केली असते सोडायला असं म्हणते आता इथे प्रिया. हां, पण मग सायलीला त्या निमित्ताने बाहेर ओंडगायला कसं काय मिळालं असतं म्हणा असं म्हणते ती. तर आता खरं आहे असं म्हणते ती. तर आता इथे राग येतो कल्पनाला ते. तर आता इथे आलेले असं म्हणते प्रिया, या 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 असं म्हणते आता इथे प्रिया. या सायली मॅडम या असं म्हणते आता इथे प्रिया. बसा ना बसा असं म्हणते प्रिया. तुमच्या सासूबाई स्वयंपाक करतायत असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्ही आयतं ताटावर बसून जेवा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायली म्हणते तुम्ही जेवलात काय असं म्हणते आता इथे सायली. अगं नाही अजून अस्मिताचं पण जेवण व्हायचं आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे मला वाटलं की तू स्वयंपाक करून गेलीस म्हणून मी आताच खाली आली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघितलं तर जेवण नव्हतं झालेलं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीची अवस्था खूप वाईट असते आणि आता ती जाऊन बघते की स्वयंपाक कुठे गेला म्हणून. तर आता जाऊन उघडते ती सगळी भांडी. तर आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप राग आलेला असतो सायलीला कारण कशामध्येच काही नसतं. तर आता इथे अर्जुन तिच्याकडे खुणवतो. तर आता इथे सायली अगं तू स्वयंपाक करायचं विसरून गेलीस. हे लक्षात नाही आलंय का तुझ्या असं म्हणते आता इथे प्रिया. नाही कारण तुला माझ्या माहेरी जाऊन हक्क सांगायचा होता ना असं म्हणते प्रिया. त्यामुळे स्वतःच सासर तू वारेवर सोडून गेलीस असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे खूप राग आलेला असतो सगळ्यांना. तर आता अर्जुन म्हणतो तुझं तोंड बंद करशील का तू आता हां असं म्हणतो आता इथे अर्जुन. कारण तुझी माहेरची माणसं तुला हेट करतात त्याचा राग माझ्या बायकोवर काढू नकोस तू असं म्हणतो अर्जुन. अर्जुन मला फक्त एवढंच वाटतं की तुझ्या बायकोने निदान अस्मिता आणि पूर्णाजीचा स्वयंपाक करून जायला हवं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ती म्हणते ही तुझी बायको तुझ्या घरच्यांना साधं जेवण वाढत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. पण लाडक्या सोन्याचा शिरका मात्र तिच्या तोंडावर. मी स्वयंपाक करून गेले होते प्रिया असं म्हणते आता इथे सायली. हो का असं म्हणते आता इथे प्रिया. मग कुठे आहे तो स्वयंपाक असं म्हणते आता इथे प्रिया. एखादा भूत येऊन जेवण वगैरे गेलं का काय असं म्हणते आता त्या प्रिया. काय माहिती भूत आलं होतं की कुठली चटकीन असं म्हणते आता इथे सायली. तर सगळे हसतात. तर आता इथे सायली म्हणते असो तुझ्याशी वाद घालायला माझ्याकडे वेळ नाही. आणि सायली म्हणते आई पुढच्या 15 मिनिटात मी अस्मिता ताईंना जेवायला वाटते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली जाते स्वयंपाक बनवण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण काय समजतच नाही काय झालं म्हणून. तर आता इथे प्रियाला राग येतो सायली जाते स्वयंपाक बनवायला म्हणून. तर आता इथे सगळे हसतात प्रियाला बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे जेवत असतात. तर आता प्रिया बघते ते ना की सगळे जेवत असतात ते म्हणून. सायली तोंडावर आपटली असं वाटलं होतं पण हिला काय फरकच पडत नाही असं म्हणते प्रिया. ही सगळ्यांची लाडकी ती लाडकीच असं म्हणते प्रिया. तर सगळ्या आनंदाने जेवत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता बघा इथे समजा बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता इथे महिपतला भेटायला आले असते साक्षी वेषांतर करून. तर आता इथे महिपत म्हणतो कान उघडे डोळे करून ऐकायचं. आतापासनं कुणावरही विश्वास आणि भरोसा ठेवायचा नाही असं म्हणतो महिपत. त्या नागावर पण नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही असं म्हणतो आता इथे महिपत साक्षीला. तर आता इथे प्रिया येते आणि म्हणते कुठे आहे माझं पार्सल आहे. मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं म्हणून मुद्दाम हिने लपून ठेवलंय ते असं म्हणते प्रिया. हे बघा तुमचं पार्सल असं म्हणते विमल. हे तू लपवलं होतं सायली असं म्हणतो आता इथे अश्विन. आपल्या माणसांना उपाशी ठेवणारी एवढी निष्ठुर नाहीये मी भाऊजी असं म्हणते सायली. हे काम तुमच्या बायकोच होतं असं म्हणते आता इथे सायली. हे बघा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता इथे सायलीने पुरावा दाखवलेला असतो अश्विनला की हे काम प्रियाचं होतं आणि तो व्हिडिओ शूट करून दाखवते आता ती अश्विनला.